मलिकवाड मराठी शाळेत मॅट्रिक मेळावा व आठवडी बाजार उत्साहात. विद्यार्थ्यांकडून खरेदीचा अनुभव, पालकांची मोठी गर्दी. मलिकवाड तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वतीनं आयोजित मॅट्रिक मेळावा व आठवडी बाजार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनीच विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला. मेळाव्यात ढोकळा, भेळ, पाणीपुरी, मठ्ठा, वडापाव, दडपे पोहे, पराठे यासह विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. महिला, पालक व नागरिकांनी या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. याचबरोबर माळव खरेदी करत आठवडी बाजाराचा आनंद लुटला. यावेळी तब्बल 35हून अधिक स्टॉल मांडण्यात आले असून काही तासातच हजारो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. शाळेचे मुख्याध्यापक अजित माने यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी हायस्कूलचे शिक्षक एडी अक्कीवाटे यांनी सांगितलं की मॅट्रिक मेळावा व आठवडी बाजार भरवण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान, आर्थिक शिस्त व कौशल्य विकास घडवणे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी योग्य दिशा मिळते. शिक्षिका एन.डी. नेटसोशी म्हणाल्या की शाळेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव मिळतो आणि त्यातून चांगले संस्कार घडतात. या मेळाव्यात आम्हालाही खरेदीचा आनंद मिळावा असंही त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमास हायस्कूलचे मुख्याध्यापक के शेख, एस.एन. निवलगी, विजय मायनावर, पी.जी. वैजे, ए.के. सुतार, डी.बी. कोरव, शिरीष माने, आयन नदाफ, आर्यन शिंगे, एस.एस. पंडित, एस.बी. चौगुला, ए.के. चिमलगी यांच्यासह एस.डी.एम.सीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तिन्ही शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड. सरकारी मराठी प्राथमिक शाळा मलिकवाड या ठिकाणी भरवण्यात आलेला हा आठवडी बाजार त्याच पद्धतीनं खाऊ करता बघितला तर भरपूर आनंद होत आहे. लहान मुलांच्या मध्ये व्यवहार ज्ञान कशा पद्धतीनं निर्माण व्हावं, व्यवहार कसा करावा, त्यानंतर वस्तू कुठल्या पद्धतीने विक्री करायची आहेत याचं कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक श्री अजित माने सरांनी हा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं सरांना तसेच त्यांच्या सर्व स्टाफना आणि त्याच पद्धतीनं इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो. आणि हा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे. असेच नवनवीन उपक्रम सरांनी राबवून शाळेमध्ये या पद्धतीने उत्साही वातावरण निर्माण करावं असे मी त्यांना सदिच्छा देतो.